श्री स्वामी समर्थ. सर्व स्वामी भक्तांना माझा नमस्कार. मित्रांनो, आपल्यापैकी बरेच लोक अष्टविनायकाला जाऊन आले असतील. पण अष्टविनायकाला जाताना आपण त्यातील अदृश्य रहस्य किंवा त्यामागील भूमिका किंवा त्या ठिकाणचे महत्त्व जाणून घेतले आहे का? तर आज आपण त्याबद्दलच माहिती घेणार आहोत. अष्टविनायक यात्रेतील अदृश्य रहस्य. मित्रांनो, महाराष्ट्र हे संत, भक्ती आणि देवत्वाची भूमी म्हणून ओळखले जाते. या भूमीत असंख्य तीर्थक्षेत्रे, मंदिरे आणि पवित्र परंपरा आहेत. त्यातच विशेष स्थान मिळवणारी यात्रा म्हणजे अष्टविनायक यात्रा. ही यात्रा फक्त दर्शनासाठी नाही, तर तो एक आध्यात्मिक प्रवास आहे. पण या यात्रेमागे काही अदृश्य रहस्य आहेत, जी फार कमी लोकांना माहिती आहे. या भागात आपण ही यात्रा आणि तिची आध्यात्मिक रचना किंवा काही दंतकथा आणि त्यामागची रहस्य याची सखोल माहिती घेऊयात. तत्पूर्वी मित्रांनो, आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला एक लाईक करून सबस्क्राईब नक्की करा. अष्टविनायक म्हणजे काय? अष्ट म्हणजे 8 आणि विनायक म्हणजे गणपती. महाराष्ट्रात 8 प्रमुख गणेश मंदिर आहेत. ती कोणती ते आपण पाहू. मयुरेश्वर हे मोरगावला आहे. सिद्धिविनायक मंदिर हे सिद्धटेकला आहे. बल्लाळेश्वर पाली येथे आहे. विघ्नेश्वर ओझरला आहे. चिंतामणी थेऊरला आहे. गिरिजात्मज हे लेण्याद्रीमध्ये आहे. महागणपती हा रांजणगावचा, तर वर्षाविनायक हा महाडमध्ये आहे. या सर्व देवळांना एकत्र मिळून अष्टविनायक म्हणतात. ही यात्रा एक विशिष्ट क्रमाने पूर्ण केली जाते आणि शेवटी पुन्हा मोरगावात परत येणे आवश्यक मानले जाते. यात्रेला ठरलेला क्रम असतो. अष्टविनायक यात्रा कशाही रचनेत केली तरी ती पूर्ण होत नाही असं मानलं जातं. एक विशिष्ट पवित्र क्रम पाळणे अत्यावश्यक मानलं जातं. सुरुवात ही मोरगाव पासून करावी. नंतर सिद्धटेक आणि त्यानंतर पाली, मग थेऊर, त्यानंतर लेण्याद्री आणि मग ओझर आणि त्यानंतर रांजणगाव, नंतर महाड आणि परत मोरगावला परत यावं. आता या क्रमामागे काय रहस्य आहे? हा क्रम गणपतीच्या विविध अवतारांशी, पीठांशी आणि भूतकाळातील काही कथा कहाण्यांशी निगडीत आहे. प्रत्येक स्थानावर एक विशिष्ट कार्य झाले आहे, ज्याचा दैवी संदर्भ आहे. याच क्रमात यात्रा केल्यानेच संपूर्ण पुण्य प्राप्त होते. अष्टविनायकांच्या मंदिरामागची रहस्यमय गोष्ट कोणती ती आपण पाहू. मोरगाव हे मूळ शक्तिपीठ आहे. येथे मयुरेश्वर गणपती आहे, जो महिषासूर राक्षसाचा वध करणारा गणपती आहे. हे मंदिर कमळाच्या आकारात आहे. हा कमळाचा आकार सृष्टीचक्राशी जोडला जातो. मंदिराच्या चारही बाजूंना नंदी आहेत. ही गोष्ट इतर कुठेही दिसत नाही. काही मान्यतेनुसार येथे भूमीखाली अदृश्य गणेश मूर्ती आहे, जी केवळ सिद्ध साधकांनाच दिसते. सिद्धटेक. नंबर 2. सिद्धटेक हे मंत्रसिद्धीचे स्थान आहे. येथे गणेशाने ब्रह्मदेवाच्या आज्ञेहून असुरांचा नाश केला. इथं पूजेसाठी उजव्या हाताने प्रदक्षिणा केली जाते, जी अत्यंत दुर्मिळ प्रथा आहे. असे मानले जाते की इथे गणेश मंत्र जप केल्याने त्याचा तीव्र प्रभाव होतो. नंबर 3 म्हणजे पाली, भक्तांचा देव. येथे गणेशाने बल्लाळ नामक भक्ताची इच्छा पूर्ण केली. हे एकमेव मंदिर आहे जिथे देवाने भक्ताच्या नावाने ओळख मिळवली. इथे रात्री देवाच्या गाभाऱ्यातून वेगवेगळे मंत्र उच्चार ऐकू येतात असं म्हणतात. नंबर 4 म्हणजे थेऊर, मनशांतीचे स्थान. चिंतामणी गणपती हा चिंतेचे निरसन करणारा गणपती मानला जातो. इथे गणपतीने चिंतामणी रत्न चोरून नेणाऱ्या राक्षसाला पराभूत केलं. गाभाऱ्यात ध्यान लावल्यास अंतर्मनात एक प्रकाश जाणवतो असे साधक सांगतात. नंबर 5 लेण्याद्री. पर्वताच्या गर्भात इथं गणपतीचा जन्म झाला असं मानतात. गिरिजा मातेच्या तपश्चर्येनंतर हा प्रसंग घडतो. संपूर्ण मंदिर डोंगराच्या गुहेत आहे. एक अद्भुत वास्तुशास्त्रीय रचना इथे आहे. ध्यानमग्न अवस्थेत इथे बसल्यास मन पूर्णपणे शांत होते आणि अज्ञात कंपनांची अनुभूती येते. नंबर 6 म्हणजे ओझर. येथे विघ्नेश्वर नावाच्या असुराचा नाश झाला. या ठिकाणी अनेक यात्रेकरूंना अदृश्य शक्तींचा अनुभव येतो. रात्री मंदिरात दिवा आपोआप पेटतो असं स्थानिक लोक सांगतात. नंबर 7 म्हणजे रांजणगाव, महागणपती. इथे गणपतीनं एक अत्यंत उग्र रूप धारण केलं होतं. गाभाऱ्यामागे अजून एक मोठी मूर्ती आहे, जी केवळ विशेष उत्सवात दाखवली जाते. काही साधक म्हणतात की येथे मंत्रजप करताना महागणपतीचे तेज डोळ्यांनी पाहता येते. नंबर 8 म्हणजे महाड, जिथे जल वसतो. इथल्या गणपतीने दैत्यराज सिंधूचा नाश केला. मंदिराच्या खालच्या भागात अदृश्य जलप्रवाह आहे.
मंदिराच्या बाजूने जाणारा जलप्रवाह हा दरवर्षी आपोआप बदलतो, ज्याचं शास्त्रीय कारण अजूनही सापडलेलं नाही. यात्रा म्हणजे शक्तिपीठांचं भ्रमण. अष्टविनायक यात्रा हे केवळ गणेश दर्शन नव्हे, तर ते एक ऊर्जा क्षेत्र भ्रमण आहे. जे 8 गणेश स्थान एकत्र पाहिल्यास हे एक ऊर्जा चक्र तयार करतं. प्रत्येक स्थानावर एक विशिष्ट मूलाधार ते सहस्राकार चक्राशी संबंधित ऊर्जा कार्यरत असते. आता आपण पाहूयात अशी गणेश स्थान जे आपल्या शरीरातील संबंधित चक्र आणि त्यानुसार आपल्यावर होणारे मानसिक परिणाम करते. काय परिणाम करते? आता मोरगाव हे मूलाधार चक्राशी संबंधित आहे. याच्यामुळे स्थैर्य आणि आपला आत्मविश्वास वाढतो. सिद्धटेक हे स्वादिष्टान चक्राशी संबंधित आहे. यामुळे आपली क्रिएटिव्हिटी वाढते व मन शुद्धी होते. पाली हे मणिपूर चक्राशी संबंधित आहे. यामुळे आपली इच्छाशक्ती वाढते. थेऊर हे अनाहत चक्राशी संबंधित आहे. यामुळे आपल्याला मन शांती मिळते. मित्रांनो, लेण्याद्री हे विशुद्ध चक्राशी संबंधित आहे. यामुळे भावाभिव्यक्ती वाढण्यास मदत होते. ओझर हे आज्ञाचक्राशी संबंधित असून यामुळे आपली निर्णय क्षमता वाढते. रांजणगाव हे सहस्रार चक्राशी संबंधित आहे. यामुळे आपल्यातील आत्मप्रकाश वाढतो. महाड हे संतुलन चक्राशी संबंधित आहे. यामुळे आपली मनाची एकाग्रता वाढते. यात्रेदरम्यान घडणाऱ्या काही अदृश्य घटनांचे अनुभव पाहू. अचानक पावसाचं येणं किंवा थांबणं. काही ठिकाणी गणपती दर्शनाच्या वेळेस अचानक वातावरण बदलतं. स्वप्नामध्ये सूचनाही मिळतात. काही यात्रेकरूंच्या स्वप्नात गणपती येऊन पुढील मंदिराचे मार्गदर्शनही करतो. काही साधकांना ध्यानावस्थेत घंटानाद, ओंकार ध्वनी ऐकू येतात. पुस्तक किंवा फोटोतील गणपती हल्ल्यासारखाही वाटतो. सूक्ष्म आणि जागरूक मनामध्ये ही गोष्ट शक्य आहे. मंदिर परिसरात सुगंध येतो. जेव्हा काही अदृश्य शक्तींची उपस्थिती असते तेव्हा हवेत एक विशिष्ट सुगंध दरवळत असतो. आता यात्रा करण्याचा काही खास वेळ. माघ शुद्ध चतुर्थी ते माघ शुद्ध पंचमी हा काळ यात्रा करण्यासाठी शुभ मानला जातो. चतुर्थीच्या दिवशी यात्रा सुरू केल्यास मन शांती मिळते. अमावास्येला मोरगावात परतल्यास विशेष फल प्राप्त होतं, असं काही पुराणात म्हटलंय. अष्टविनायक यात्रा एक आत्मिक प्रवास आहे. ही यात्रा केवळ बाह्य देवदर्शन नव्हे, तर अंतरात्म्याच्या 8 भावनांचा, 8 विकारांचा नाश करण्याचा मार्ग आहे. आता पाहूयात ते स्थान आणि नाश होणारा विकार. मोरगावचे दर्शन केल्यास आपल्या मनातील भीती दूर होते. सिद्धटेकचे दर्शन केल्यास मनातील संशय दूर होतात. आणि पाली गणपतीचे दर्शन केल्यास आपला गर्व नाहीसा होतो. थेऊरच्या गणपतीचे दर्शन केल्याने आपल्या सगळ्या चिंता दूर होतात. तसेच लेण्याद्रीचे दर्शन केल्यास आपल्यातील अज्ञान दूर होते. ओझरच्या गणपतीचे दर्शन केल्याने आपल्या जीवनातील सर्व अडथळे दूर होतात. मित्रांनो, रांजणगावच्या गणपतीचे दर्शन केल्यास आपला रागही नाहीसा होतो. महाडच्या गणपतीचे दर्शन केल्यास आपला मोहही कमी होतो. अष्टविनायक यात्रा ही केवळ एक तीर्थयात्रा नाही, तर ती शरीर, मन आणि आत्मा यांचा एक परिपूर्ण समतोल साधणारी एक अद्वितीय संकल्पना आहे. या यात्रेमध्ये असलेली अदृश्य रहस्य आपल्याला सूचित करतात की अध्यात्म हे केवळ पुस्तकात न राहता प्रत्यक्ष अनुभूतीत असतं. ही यात्रा करताना आपण देवापर्यंत पोहोचतोच, पण त्याचबरोबर स्वतःच्या अंतरात्म्याशी आपण संवाद साधतो. तर मित्रांनो, आपल्याला ही माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि आपल्या चॅनलला एक लाईक करून सबस्क्राईब नक्की करा. आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करून ऑलवर क्लिक करा, म्हणजे आपले येणारे व्हिडिओ सर्वप्रथम आपल्यापर्यंत पोहोचेल. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.